परभणी जिल्ह्यातील मानवत रोड दिवसा साधा गजबजलेला, पण रात्री हाच रोड 12 नंतर काहीतरी भयंकर वळण घेतो असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. एकदा एक एसटी बस ड्रायव्हर सांगितल्याप्रमाणे एकदा एका रात्री त्याची 12:30 नंतरची फेरी होती. त्या 12:30 नंतरची फेरी करत असताना अचानकच मानवतच्या त्या रोडासमोर एक बाई त्याच्या समोर उभी राहिली, पांढरी साडी घातलेली. तो थोडा घाबरला, पण तरी सुद्धा त्याला वाटलं कुठली तरी साधी बाई आहे म्हणून त्याने हॉर्न वाजवायला सुरुवात केली. हॉर्न जोरजोराने 2दा-3दा वाजवल्यानंतर सुद्धा ती बाई जागची हलली नाही. तेवढ्यात त्याने दणकन ब्रेक मारला आणि अचानकच ती बाई गायब झाली. त्याचं लक्ष त्याच्या गाडीत असलेल्या आरशाकडे गेलं आणि त्या बाईचं प्रतिबिंब त्याला त्या आरशात दिसू लागलं. तो घाबरला, त्याचे हात थरथर कापू लागले. पण तेवढ्या घाबरण्यात सुद्धा त्यांनी गाडी थांबवली नाही. त्याने डोळे पक्के मिटून घेतले आणि समोर कोणीही येऊ याची गय न करता त्यांनी त्याची गाडी चालू ठेवली आणि देवाचं नामस्मरण करत राहिला. तेवढ्यात त्यांनी तो घाट क्रॉस केला आणि दुसऱ्या फाट्यावर येऊन थांबला. तेव्हा त्याचं लक्ष परत त्या आरशाकडे गेलं. आता त्याला त्या आरशात कोणीच दिसत नव्हतं. पण अचानकच पाठीमागून एक अलगद आवाज आला. मला मानवतला उतरायचं होतं. म्हणून त्याने पाठीमागे वळून बघितलं तर कोणीही नव्हतं. पूर्ण गाडी रिकामी. पण त्या गाडीच्या त्याच्या समोरच्या सीटवरचे ओल्या पावलांचे ठसे होते. तो घाबरला. त्याला त्यावेळी काहीही सुचेनासं झालं म्हणून त्याने गाडी परत चालू ठेवली आणि शेवटी त्याच्या डेस्टिनेशनवरती पोहोचला. ही घटना त्याचं मन फारच हादरून टाकणारी घडली आणि त्यानंतर मानवत रोडवरचे बरेच किस्से लोकांच्या समोर येऊ लागले. नेमकं याचं रहस्य काय, की फक्त ही एक भास कथा आहे, हे अजूनही उलगडलेलं नाही. लोकांचं म्हणणं असं आहे, की त्या रोडवरती नेहमी कोणीतरी वाट बघत असतं. प्रवासासाठी नाही, तर कुणाला तरी सोबत घेण्यासाठी. म्हणून त्या रोडवरती कधीही मागे वळून पाहायचं नाही, रात्री 12 नंतर तिथे जायचं नाही आणि त्या रस्त्यात कधीही थांबायचं नाही, असं गावकऱ्यांचं स्पष्ट मत आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. इफ यू लाइक दिस व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल अशा स्टोरीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टू बी ऑनेस्ट विथ पूजा पवार. थँक यू सो मच.